नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. साक्रोलीत आढळला मानवी सांगाडा, पुरुषाचे अवशेष असल्याचा अंदाज, पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगात. भिसेखिंडीत भीषण अपघात, डंपरच्या धडकेत तरुण ठार, 22 वर्षीय राज पतंगेचा मृत्यू. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात बत्ती गुल, नाना पाटेकरांसह मान्यवर अंधारात. कार्यक्रमादरम्यान वीज पुरवठा खंडित, कोट्यावधींच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह. आणि माणगाव खोऱ्यात पावसाची हजेरी, शेतकरी वर्गाला दिलासा, कुडाळ तालुक्यातही तुरळक सरी, दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम. पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील साखरोली गावाच्या हद्दीत रविवारी 21 जून रोजी सायंकाळी साधारण 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साखरोली पेट्रोल पंपाच्या पुढील एका वळणाजवळ हे अवशेष सापडले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अवशेष ताब्यात घेत पंचनामा केला. प्रथमदर्शी हे अवशेष एका पुरुषाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, कारण अवशेषांवर बनियन आणि ट्रॅक आढळून आली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील तपासणीसाठी अवशेष कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेत. हा प्रकार नेमका घातपाताचा आहे की अन्य काही याचा तपास सुरू असून पोलीस निरीक्षक विवेक आहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा नागोठणे मार्गावरील भिसेखिंडीत झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अष्टमी कोळीवाडा येथील राज गणेश पतंगे यांचा भरधाव डंपरच्या धडकेत जागीच अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मिळालेल्या माहितीनुसार 20 जून रोजी रात्री सुमारे 10:10 दरम्यान राज पतंगे हे KTM मोटरसायकलवरून नागोठणेहून रोहाकडे येत होते. यावेळी भिसेखिंडीतील वळणावर भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेला राज यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप असून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून भिसेखिंडीत वाढत्या अपघातांमुळे कडक वाहतूक नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून केली जाते. खेड शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम रंगात आलेला असतानाच अचानक वीज गेल्याने काही काळ कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला. या कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्रात अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित होणे ही बाब अनेकांना चर्चेचा विषय ठरली. कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि पर्यायी वीज व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. दरम्यान या घटनेबाबत पत्रकारांनी नगराध्यक्ष माधवी बुटालांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे सांस्कृतिक केंद्रातील सुविधांच्या देखभालीबाबत आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. कोट्यावधींचा खर्च करूनही अशा मूलभूत अडचणी का निर्माण होतात याचे उत्तर आता नागरिक प्रशासनाकडून मागत आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. मे महिन्याच्या अखेरीस दाखल होणारा पाऊस यंदा जून महिन्याच्या अखेरपर्यंत लांबल्याने शेतकरी चिंतेत होते. पावसाळा सुरू होऊनही पावसाचा मागमूस नसल्याने शेती कामांवर परिणाम होत होता. मात्र दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात मोठा बदल जाणवला. अनेक दिवसांपासून उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे दिलासा मिळालाय. दमदार सरींमुळे जमिनीत चांगला ओलावा मिळाला असून शेती कामांना गती मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाच्या आगमनामुळे भात शेतीसह विविध पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान महाड आणि पोलादपूर परिसरात पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात समाधानाचं चित्र पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा ही नागरिकांनी होती. मे महिन्याच्या अखेरच्या वेळेला पडणारा पाऊस हा जून महिन्याचा संपत आला देखील तरी पडला नसल्यामुळे शेतकरी नागरिक देखील चिंतेमध्ये होते. मात्र आज रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून दुपारी 3 वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून
गरमीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे हवेमध्ये देखील चांगला गारवा मिळाला असून जोरदार पडलेल्या पावसामुळे मातीमध्ये देखील ओलावा निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. देवेंद्र दरेकर, रायगड. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यात पावसाने हजेरी लावली आहे. परिसरात पडलेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान कुडाळ तालुक्यातील काही भागांमध्ये देखील रात्री तुरळक पावसाने हजेरी लावत पावसाळ्याची चाहूल दिली आहे. यंदा मान्सून लांबल्याने खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र या पावसामुळे शेतीसाठी आशेचा किरण निर्माण झालाय. आंबा आणि काजू हंगामानंतर आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून या सरींमुळे काही दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकऱ्यांच्या कामांना पूर्ण वेग मिळण्यासाठी दमदार आणि समाधानकारक पावसाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही वरुण राजाकडे लागल्या. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आणि मच्छीमार बांधवांवर यंदा नैसर्गिक संकटाचे सावट गडद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. 23 जून रोजी होणारा आपला वाढदिवस यावर्षी साजरा करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अवकाळी पाऊस, एल निनोचा प्रभाव, पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कोकणातील शेतकरी आणि मच्छीमार अडचणीत सापडले. अशा वेळी वैयक्तिक आनंदापेक्षा समाजाच्या दुःखात सहभागी होणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका नितेश राणे यांनी मांडली आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येण्याऐवजी रक्तदान, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, गोसेवा तसेच गरजू आणि वंचितांना मदतीचा हात देण्यासारखे समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. जनतेच्या दुःखात सहभागी होऊन सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हीच सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल असा भावनिक संदेश नितेश राणे यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक पेण येथे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संपर्क प्रमुख योगेश परुळेकर, राजेश येरुणकर, अवधूत चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा छाया शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान विविध पदांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मध्य रायगड, उत्तर रायगड आणि दक्षिण रायगडमधील संघटनात्मक कामाचा आढावा घेत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात पक्षाच्या नव्याने उभारणी सुरू असल्याचे सांगितले. पक्षासाठी काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, तसेच जुन्या कार्यकर्त्यांनाही योग्य स्थान मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जी झालेली होती त्या सगळ्यांची आज रायगड जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणीची आज बैठक इथे पार पडली. येणाऱ्या दिवसांमध्ये पक्ष बांधणी कशा प्रकारे झाली पाहिजे, त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत, एकंदर रायगड जिल्ह्याची परिस्थिती काय, येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी, या सगळ्या विषयावर व्यापक चर्चा आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर झाली. तालुका स्तरावरच्या ज्या कालच्या नियुक्त्या करायच्या आणि तालुका अध्यक्षांच्या करायच्या त्या संदर्भातल्या मुलाखती सुद्धा आज माझ्याबरोबर माझे सहकारी योगेश परुळेकर, राजेश येरुणकर, आमचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे साहेब आणि बाकी सर्व सहकारी आज आम्ही यासाठी मुलाखती सुद्धा त्यांच्या घेतो. आज या संदर्भातल्या विस्तृत नियोजन काय पुढचं करायचं आहे, कशा पद्धतीने पक्षवाढीसाठी काय काय विषय घेणं आवश्यक आहे, काय काय आज लोकांना ज्या रायगड मधले जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना काय काय समस्या आहेत, कशा प्रकारे रायगडमध्ये काम केलं पाहिजे, या संदर्भातली सगळी विस्तृत चर्चा आणि आगामी याच्यातलं प्लॅनिंग हे आज आम्ही केलेलं आहे. खेड शहरातील बजमे इम्दादिया संचलित MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता अभिनेता नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. मीनाताई ठाकरे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष ARD खतीब, नगराध्यक्षा माधवी बुटाला, संस्थेचे पदाधिकारी, माजी मुख्याध्यापक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी ढोल ताशाच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमात शाळेच्या 25 वर्षांच्या वाटचालीवर आधारित स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले, तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफितही सादर करण्यात आली। यावेळी नाना पाटेकर यांनी शिक्षण, भाषा आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित करत समाज उपयोगी शिक्षणाशिवाय खरी प्रगती शक्य नसल्याचं सांगितलं। भेदभावांच्या भिंती दूर करून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले। विद्यार्थिनी आणि पालकांच्या प्रश्नांनाही त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। प्रत्येक मॅच ही वेगळी असते। काल तुम्ही लावलेली सेंचुरी महत्वाची नाही, आज तुम्ही कसे खेळलात हे जास्त महत्वाचं। इथनं तुम्ही ज्यावेळी शिकून निघणार आहात हे शिक्षण तुम्ही वापरताय कसं समाजामध्ये ते जास्त महत्वाचं आहे। नाही तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही, काडीचा अर्थ नाही। हे शिक्षण केवळ हिंदू किंवा मुसलमान किंवा दलित किंवा अशा मर्यादित ह्याच्यामध्ये कमवू नका तुम्ही। त्याच्यामधून तुम्हाला खूप खूप काहीतरी करता येणार आहे। आणि जोपर्यंत तुमचं शिक्षण समाजाच्या उपयोगी येत नाही तर तुमच्या शिक्षणाला काही अर्थ नाही। सतत माझ्यामुळे माझं पोट एवढ्यानी भरतं ना, पण मग त्याच्यानंतरच मला समाजासाठी करायला पाहिजे ते तुम्ही करणार आहात का? तर मग मी इथे आल्याचा फायदा मला वाटतो। सातत्यानं तुम्ही सतत माझ्या शेजाऱ्याचा मी विचार करायचा, इन्स्पाइट ऑफ दॅट की कोण आहे तो, कुठल्या जातीचा आहे, माझा त्याला फायदा व्हायला पाहिजे। आपल्याकडे कसं पूर्वी ना पटकन तुमच्याकडे काहीतरी शिजलं की शेजारच्या घरामध्ये एक वाटी यायची, कोणाकडची यायचं, वास यायचा छानपैकी, आज काहीतरी तिकडे अमुक झालेलं आहे ते यायचं, सहज यायचं। आज कुठे गेलं सगळं? आज आपल्यामध्ये इतक्या भिंती पाडून ठेवलेल्या आहेत, राजकारणी असतील त्याला काही कारणीभूत, काही आपणच स्वतः आहोत। मला असं वाटतं ह्या भिंती पाडणं हे आपलं काम, तुमचं माझं काम आहे। तुम्ही स्वतः करायला पाहिजे। मला मी केवळ हिंदू किंवा दलित किंवा ख्रिश्चन किंवा मुसलमान हे म्हणणं ज्या दिवशी सोडून देईल त्या दिवशी माझ्या देशासाठी मी काहीतरी करतोय हे ज्या दिवशी मला लक्षात येईल त्या दिवशी, नाही तर काही नाही, आज उद्या आयुष्यभर काहीतरी काढली, 50 वर्ष 70 वर्ष जगलो, एक दिवस मरून गेलो। आलो कशासाठी माहिती नाही, गेलो कशासाठी माहिती नाही, असं असतं का? मला असं वाटतं की ही आपल्याला देवानं अल्लानं दिलेली ही तुम्हाला संधी आहे की माणसाचा जन्म मिळालेला आहे तुम्हाला, आपण माणसासारखंच वागायला पाहिजे। आणि ते जर तसे वागणार नसू तर मग काही अर्थ नाही। तुम्हाला मी आणि मला तुम्ही आमचे वाटायला पाहिजे, माझे वाटायला पाहिजे, त्या दिवशी सगळी गंमत आहे, नाही तर सगळंच संपून जातं। स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका। आपले फक्त वेश बदललेले आहेत, देवाला नमस्कार करण्याची पद्धत बदललेली आहे, त्याच्या पलीकडे बाकी आपल्याला काही फरक नाही आहे आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे। कशासाठी म्हणजे मला हे कुठलं प्रतीक म्हणून मी नाही वापरत। करोना आला त्यावेळी सारख्या हात धुवायला लागायचे, नाक पुसायला लागायचं, म्हणून मग ती जी सवय लागली ती ते म्हणून आहे। मला त्याला कुठलंही ते धार्मिक कारण नाही आहे, माझी गरज म्हणून मी ते खांद्यावर आहे, पंचा ठेवतो। रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि खेलो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झारखंडमधील रांची येथे आयोजित 12व्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या ऐनवली गावच्या जान्हवी मोरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले। इयत्ता 8वीत शिक्षण घेणारी जान्हवी हिने मुलींच्या 15 वर्षांखालील गटातून स्पर्धेत सहभाग घेत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली। 500+D, 1000 मीटर आणि 1 लॅप रोड या प्रकारांमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करत 1 सुवर्ण पदक आणि 2 रौप्य पदके पटकावली आहेत। राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे जान्हवी मोरे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची मान अभिमानानं उंचावली आहे। तिच्या यशामुळे स्केटिंग क्षेत्रात पुढे जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून ऐनवली गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। चिपळूण येथे भारतीय लष्कराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला वेटरनर्स आउटरीच प्रोग्राम उत्साहात संपन्न झाला। माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित या विशेष उपक्रमाला 700हून अधिक माजी सैनिक आणि आश्रितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात पेन्शन, स्पर्श पोर्टल, डिजिटल जीवन प्रमाणपत्र,
ECHS नोंदणी, आरोग्य सेवा, कायदेशीर मदत आणि तक्रार निवारणासाठी विविध विभागांचे एकूण 17 स्टॉल उभारण्यात आले होते. माजी सैनिकांना विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल SS हसबनीस हे होते. यावेळी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत आणि ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशासाठी योगदान दिलेल्या 17 वीर नारी आणि वीर मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्राप्त 604 तक्रारींपैकी 492 तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले. 271 माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. भारतीय लष्कराच्या माजी सैनिक कल्याणाप्रती असलेल्या बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण ठरले. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील खंडाळा येथे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आलं. ग्रुप ग्रामपंचायत खंडाळा येथे पार पडलेल्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात बचत गटातील महिला, सोशल वर्कर्स, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सहभागी महिलांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करत निरोगी जीवनाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक आणि योग प्रशिक्षक उज्ज्वला चंदनशिव यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योग प्रकारांचा सराव केला. यावेळी समन्वयक ममता म्हात्रे आणि उत्कर्ष गुरव यांनी नियमित योगासनाचे महत्त्व सांगत करू योग राहू निरोग हा संदेश दिला. महिलांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार, वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी ते 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कदम फाउंडेशन अपेडे आणि सन 2012-13च्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पालांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्याध्यापक काझी सर यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आणि शिक्षणाची गोडी वाढवणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.